साधारणतः किती वर्ष लागू शकतात एका सामान्य माणसाला करोडपती होण्यासाठी? टॅक्स भरावं लागतं. आता गव्हर्नमेंटचा काहीतरी नवीन रूल आला की UPI वरती तुम्हाला टॅक्स द्यावा लागणार आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स भरायचा. तुम्ही घर घ्या, गाडी घ्या, काही घ्या, तुम्हाला टॅक्स तर पे करायचा आहे. म्हणजे इथे आपण टॅक्सेस सुद्धा गव्हर्नमेंटला देतोय, परत FD मधनं 30% टॅक्स देतोय. मग अशा वेळेस जेव्हा दुसरे काही पर्याय असतात. पण मग आता ChatGPT आले, लोकांचं असं म्हणणं आहे की बऱ्याच गोष्टी तर तिथंच सॉल्व्ह होऊन जातात. प्रत्येकाला पर्सनलाइज प्लॅन पण देत असतो. बरोबर. मग एका सर्टिफाईड प्लॅनरची काय गरज आहे? एक सुंदर उदाहरण म्हणजे असं आहे, आता माझ्या एका क्लायंटचं ह्या वर्षी आपल्या मिस्टरांना ती 8 लाखाचं रोलेक्स वॉच देते. आता तू म्हणशील काय फायफळ खर्च आहे, पण त्या मुलीनी 26 वर्षाची असताना 80,000च्या SIPनी सुरुवात केलेली. तिने तिचं स्वतःचं लग्न डेस्टिनेशन वेडिंग ताजला केलेलं. बरं, आता हे सगळं तर आहेच, समजा सगळ्यांना सगळं माहिती आहे, सगळं ठीक आहे, खूप सुंदर आहे, पैसा येणार आहे, करोडपती होणार आहेत, आपले आकडे वाढणार आहेत, लगेच लोक कॅल्क्युलेटर घेऊन बसलेले असतात. पण मग सर्वे असं म्हणतो की दिवसेंदिवस SIP जे लोक करतात त्याचं प्रमाण कुठेतरी कमी होतं. ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेलं ते पण पैसे काढून घेतात. मग असं का होतं? तुम्ही इतक्या लोकांचे पैसे मॅनेज केलेले करतात समजा, आणि सगळं मार्केट असं फ्लक्च्युएट होत असतं, तर मग तुम्हाला शांत झोप लागते का? सामान्य माणूस करोडपती कसा होईल, सामान्य माणूस श्रीमंत कसा होईल, याचं मला विथ एक्झाम्पल तुमच्याकडनं सोल्युशन हवं. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो एपिसोड आहे तो आपला खूपच जास्त स्पेशल एपिसोड आहे, कारण आपण आपल्या जे स्पेशल गेस्ट आहेत त्यांना पुन्हा एकदा इन्व्हाइट केलेलं आहेत. तर त्या स्पेशल गेस्ट म्हणजे प्रज्ञा ताम्हाणेजी. तर यांचा आपण याआधी घर घ्यायचं की नाही या टॉपिकवरती एक खूप छान पॉडकास्ट केला होता आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे. म्हणून आज मॅमला मी पुन्हा एकदा इन्व्हाइट केलेला आहे. आणि आजचा जो टॉपिक असणार आहे तो थोडासा टॅक्सेशनबद्दल असणार आहे, कारण आत्ताच टॅक्सेशन फाईल करण्याची जी डेट आहे ती एक्सटेंड झालेली आहे. तर अनेक लोकांचे अनेक प्रश्न आम्हाला आलेले होते, तर त्याच प्रश्नांची उत्तरं आपण प्रज्ञाजींकडनं आज जाणून घेणार आहोत. तर मी आता तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुम्हाला सांगितलं की इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची लेवल ही वाढवत जाणार आहोत. तर प्रज्ञाजी, तुमचं पुन्हा एकदा श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार योगेश. येस, तर सगळ्यात आधी तर आपण आधीच्या पॉडकास्टबद्दल बोलूयात की कसा होता रिस्पॉन्स वगैरे लोकांना? खूप सुंदर आला, खूप म्हणजे बरेच NRIsच्या एन्क्वायरीज आल्या, त्यातनं बऱ्याच इंडियन इन्व्हेस्टर, पुण्यातनं बरेच इन्व्हेस्टर्स, आणि मला तुला सांगायला आवडेल की अगदी गावागावातनं मला इन्क्वायरीज होत्या, आणि बरंच म्हणजे आम्हाला घर कधी घ्यायचं त्याचं क्लॅरिफिकेशन मिळालं, SWP कसं वर्क होतं त्याचं क्लॅरिफिकेशन मिळालं, टीकाही झाल्या. तर असं म्हणजे ओव्हरऑल इट वॉज अ व्हेरी ग्रेट एक्सपिरियन्स, आणि कितीतरी लोकांनी इन्व्हेस्टमेंट्स तेव्हा सुरू सुद्धा केल्या. अरे वा, सो थँक्यू सो मच. म्हणजे अनेक लोकांना त्या गोष्टीचा फायदा झालेला आहे, आणि येणाऱ्या व्ह्यूज वरून, लोकांच्या कमेंट्स वरून कळतंच की त्यांना किती फायदा झाला. आता काही लोकांना कन्फ्युजनही झालंय, तर ते जे कन्फ्युजन आहे ते आपण आजच्या पॉडकास्टमध्ये क्लिअर करायचं ट्राय करूया. पण त्याआधी जसं मी सांगितलं की आता टॅक्सेशनची जी डेट आहे ती आता एक्सटेंड झालेली आहे, आणि त्याच निमित्ताने आपण हा पॉडकास्ट शूट करतोय. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन माझा हाच आहे की जे ओल्ड रेजिमे आहे आणि न्यू रेजिमे आहे याच्यामध्ये अनेक लोकांना कन्फ्युजन आहे. बरोबर. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता कसं होतं, आधी आपल्याकडे ओल्ड रिजाईम होतं ज्यातनं आपण बरेचसे सेक्शन्सचे बेनिफिट्स घ्यायचो. जसं आता तुझं LICचा प्रीमियम पेमेंट आहे, किंवा तुझं प्रिन्सिपल तू घरावर देतो आहे, तू इंटरेस्ट देतो आहे, म्हणजे 80C झालं, 24B सेक्शन झालं, 80D झालं, एज्युकेशन लोन देतो, 80E झालं. तर असे बरेचसे आपण सेक्शन्स वापरायचो आणि आपला टॅक्स स्लॅब खाली यायचा. पण आता गव्हर्नमेंट इज ट्राईंग टू प्रमोट न्यू रिजाईम. तर त्यांनी काय केलं, बराच अंतर घेतलं आहे ओल्ड रिजाईमच्या स्लॅबमध्ये आणि न्यू रिजाईम. म्हणजे आता 1275पर्यंत सॅलरीड लोकांना हा टॅक्सेशन येणार नाही आहे. असं जेव्हा कॅल्क्युलेशन्स आम्ही बघतो आहे क्लायंट्सबरोबर आमच्या, तेव्हा असं आढळून येतो आहे की खूपशा लोकांना न्यू रिजाईममध्ये ऑप्ट केलेलं जास्त चांगलं जात आहे, कारण का तिथे टॅक्सेशन लोअर जात आहे. तर त्यामुळे जर एकदा कॅल्क्युलेटर्स अवेलेबल आहेत नेटवर, आम्हालाही विचारलं कमेंट सेक्शनमध्ये आपल्या, तरी आपणही त्यांना कॅल्क्युलेटर्स प्रोव्हाइड करू, आणि त्यातनं एकदा इव्हॅल्युएट करून बघा. तुमचा जर का कन्सल्टंट असेल CA तर त्यालाही तोही तुम्हाला गाईड करणारच आहे. तर अशा ह्याच्यातनं मोस्टली न्यू रिजाईममधनं जर का तुम्ही फाईल करताय टॅक्सेशन, तो जास्त बेनिफिशियल राहील असं मला, म्हणजे बऱ्यापैकी सॅलरीपर्यंत तोच बेनिफिशियल दिसतो आहे. सो क्लायंट शुड ऑप्ट फॉर न्यू रिजाईम.
ओके. आणि त्याच्यात सुद्धा काय होतं माहिती आहे, आता मग पुढे आता जसे यंग मुलं इन्व्हेस्टमेंट सुरू करत आहेत तर त्यांच्यासाठी काय माहिती आहे, हे सेक्शन्स वापरण्याची गरज नाही. म्हणजे मी उगीचच आधीच्या काळात कसं आपण LIC पॉलिसी घेऊन ठेवायचो किंवा म्हणजे ATC माझं फेल व्हायला पाहिजे म्हणून कुठले तरी लॉक इन प्रोडक्ट्स घ्यायचो, FD 5 वर्षांची लॉक इन करायचो. तर आता हे गरज उरलेली नाही आहे. आता तुझं एक 12.75 12पर्यंत काय जे टॅक्स वाचणार आहे त्याच्यानंतरचे जे इन्व्हेस्टमेंट्स आहेत ना ते आपल्याला पाहिजे त्या दिशेने आपल्याला वळवता येतील. सो ह्याचा बेनिफिट पण आपल्याला घेता येणार आहे न्यू रिजाईममुळे. आता हे तर झालं, समजा तुम्ही ते क्लिअर केलेलं आहे. पण ना एक मला प्रत्येक इंडियन माणसाच्या मनातला प्रश्न विचारावासा वाटतो की तो माणूस जेव्हा समजा घराच्या खाली उतरतो तर घराच्या खाली जेव्हा तो रस्त्यावर उतरतो रस्त्यावरती खड्डे असतात, त्याच्यानंतर ऑफिसला तो जातो, खूप सारं ट्रॅफिक असतं, त्यानंतर पोल्युशन असतं, बाकीचे बरेच प्रॉब्लेम तो फेस करत असतो. परंतु दुसऱ्या साईडला जर आपण बघायला गेलं समजा तर त्याला जी काही ऑफिसची इन्कम येते त्याच्यावरती टॅक्स भरावं लागतं. दुसरा एखादा व्यक्ती जो असतो, समजा तो काहीतरी बिझनेस करतोय, थोडेफार पैसे कमवतोय, त्यातही त्याला टॅक्स भरावं लागतं. आता गव्हर्नमेंटचा काहीतरी नवीन रूल आलाय की UPI वरती तुम्हाला टॅक्स द्यावा लागणार आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स भरायचा. तुम्ही घर घ्या, गाडी घ्या, काही घ्या, तुम्हाला टॅक्स तर पे करायचा आहे. आणि जसं पाहिजे तसं सर्व्हिसेस आपल्याला मिळत नाही. बरोबर. तर मग याच्यावरती पर्याय काय असू शकतो? आता कसं आहे माहिती आहे, टॅक्स आणि डेथ ह्याला ना सॉल्युशन नाही आहे. बेसिकली दिस इज द पार्ट अँड पार्सल ऑफ आवर लाईफ. आता त्यातनं आपण कसा कमी करू शकतो ना ह्याच्यावर फोकस देऊ शकतो. आता तुमचं इन्कम जसं येतं आहे, आपण म्हणजे आता मी जसं आपण सांगितलं की न्यू रिजाईममध्ये हे केलं तर टॅक्सेशन थोडंसं आपल्याला कमी येणार आहे न्यू रिजाईममधनं फायलिंग केलं तर. तसंच इन्व्हेस्टमेंट्स करताना पण आता आपण म्हणतो टॅक्सेशन एवढं देतो आहे, सगळीकडे टॅक्स असतो आहे, तरी 46% ऑफ इंडियन पॉप्युलेशन अजूनही FDमध्ये इन्व्हेस्ट करते. आता 10% लोकांनी किंवा रिटायरमेंटच्या जवळ येणाऱ्या लोकांनी FD घेतली मी समजू शकते. बट इथे जेव्हा तू 30% टॅक्स ब्रॅकेटमध्ये, तुला अजून रिटायरमेंटला 20-25 वर्ष आहेत, अशा वेळेस तुम्ही FDचा काय फायदा? म्हणजे इथे आपण टॅक्सेससुद्धा गव्हर्नमेंटला देतो आहे, परत FDमधनं 30% टॅक्स देतो आहे. मग अशा वेळेस जेव्हा दुसरे काही पर्याय असतात जसे इक्विटी फंड्स झाले किंवा स्टॉक्स झाले, जिथे आपल्याला कमी टॅक्सेशन येतं आहे आणि रिटर्न्स मिळण्याचे पण चान्सेस आहेत, कारण का आपल्याला इन्फ्लेशन पण काउंटर करायचं आहे, तर मग अशा प्रोडक्ट्सकडे लोकांनी वळलेलं बरं. मग ह्याच्यातनं तुम्हाला टॅक्सेशन कमी करता येऊ शकतं. म्हणजे ॲटलिस्ट आपलं लाईफस्टाईल, आपल्याकडे जे पैसे उरत आहेत आणि ते जे आपण वाढवतोय त्याला मल्टिप्लाय व्हायला मदत होऊ शकते. ओके. पण मग हे जे फंड्स आहेत समजा त्याच्यावरती जर आपण इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यामध्ये तर त्याच्यावरती टॅक्सेशन कशा पद्धतीचं असतं? आता कसं आहे, वेगळे प्रोडक्ट्स आहेत इंडियात. म्हणजे काही डेट इन्स्ट्रुमेंट प्रोडक्ट्स आहेत, काही रिअल इस्टेट रिलेटेड आहे, काही गोल्ड आहे आणि काही इक्विटी रिलेटेड आहे. आता जेव्हा डेट इन्स्ट्रुमेंट्स प्रोडक्ट जिथे आपल्याला फिक्स्ड रिटर्न काइंड ऑफ रिटर्न्स, म्हणजे एक आपल्याला अंदाज तरी देता येतो की एवढे रिटर्न्स येतील, तर तिथे आपल्या टॅक्स स्लॅबप्रमाणे आपल्याला टॅक्सेशन येतं. म्हणजे एखादा पर्सन काही कमवतच नाही आहे तर त्याला 0 टॅक्सेशन, आणि एखाद्याचं 30% 35% टॅक्स स्लॅब आहे तर त्याला त्या हिशोबाने टॅक्स लागणार. आता तुला जेव्हा गोल्ड येतं, गोल्डचं पण टॅक्सेशन ऑलमोस्ट आपल्याला टॅक्स स्लॅबप्रमाणे आणि 12.5% वगैरे इंडेक्सेशनचा. आता तुला जेव्हा इक्विटी फंड्स येतात, म्हणजे म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतो, इक्विटी फंड्समध्ये, किंवा तुझं तू म्हणशील तर तुझ्या स्टॉक मार्केटमध्ये पण, तर तिथे पहिल्या वर्षात जे इन्व्हेस्टमेंट्स होत आहेत त्याला सरळ फ्लॅट 20%. बट जर का तुझं 1 वर्ष कंप्लीट करतोय तू इन्व्हेस्टमेंटला तर फक्त 12.5% टॅक्सेशन येतं आहे. मग इथे टॅक्सेशन बरंच कमी झालं नाही का? 30% कुठे आणि 12.5% कुठे? तर मग तिथे जरा लोकांनी त्याचा ॲडव्हान्टेज उचलावा, कारण का तुमचा रिटर्न्स येण्याचे चान्सेस पण हाय असतात आणि तुम्हाला टॅक्सेशनसुद्धा लवकर येतं. तर असे बरेच प्रोडक्ट्स आहेत. कोणाला काही कन्फ्युजन्स असतील तर आपला नंबर दिलेलाच असणार आहे, त्यांनी विचारावं की कुठे काय टॅक्सेशन, आणि आपला CA गाईड करणारा असतोच. पण मग इथं परत एक म्हणजे फनी क्वेश्चन मला विचारावं असं वाटतं की तुम्ही सांगितलं की आपण जर समजा इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट केलं, म्युच्युअल फंडमध्ये जर इन्व्हेस्ट केलं तर आपल्याला ऑन अन ॲव्हरेज समजा 12-15% रिटर्न्स असतात. पण त्यावरही जर 12.5% जर टॅक्स भरायचा असेल तर मग काय उपयोग आहे? आता ना हा खूप लोकांना पडणारा प्रश्न आहे, आणि हा म्हणजे कसं आहे माहिती आहे की मला 12-14% इंटरेस्ट मिळतो आहे आणि मी 12.5% टॅक्स, मग मला कसा फायदा होणार? म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉलवर मेनली हा क्वेश्चन येतो आपल्याला. तर आता SWPवर तर इथे कसं होतं माहिती आहे, आता तुझं समजा फॉर एक्झाम्पल तू 10 लाख रुपये टाकलेत, तुझे 15 लाख रुपये झालेत, म्हणजे तुला 5 लाखाचं व्याज आहे. तर व्याजावर आपल्याला 12.5% येणार आहे,
पण त्यातही इन्कम टॅक्सनी एक सूट दिलेली आहे की 1,25,000पर्यंत आपल्याला त्याच्यातही सूट असणार आहे. म्हणजे 5,00,000तनं 1,25,000 मायनस होतील आणि बाकी 3,75,000 जे उरणार आहेत ना त्याच्यावर मग 12.5%. सो गेन्सवर आपल्याला 12.5%. त्यात आम्ही काय करतो माहिती आहे, जेव्हा नवरा बायको किंवा आई आणि मुलगा असं ना थोडंसं इन्व्हेस्टमेंट सेग्रिगेट करतो, म्हणजे सेपरेट करतो, की त्यांनाही सांगतो तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये काही इन्व्हेस्टमेंट करा आणि तुमचे जर का मिसेस असेल किंवा आई असेल किंवा बाबा असतील तर त्यांच्या म्हणजे मग पैसे काढताना सुद्धा ना आपण काय करता येईल, थोडे इथून काढले म्हणजे आता समजा आपल्याला गरज होती 15,00,000ची, 7,00,000 इकडून काढले, 8,00,000 इकडून काढले, आता दोघांकडनं आपल्याला 1,25,000 टॅक्सेशनचा रिलीफ मिळू शकतं. आणि मग त्या पैशांवर जे बाकीचे एक्स्ट्रा असतील कॅपिटल गेन्स म्हणजे जे आपल्याला इंटरेस्ट मिळाला आहे त्याच्यावर मग फक्त 12.5% टॅक्सेशन येणार आहे. तर जेव्हा तुम्ही प्रॉपरली एका फायनान्शियल प्लॅनरला कन्सल्ट करताना आम्ही तुम्हाला प्रॉपरली मार्गदर्शन देतो की कसं आपल्याला टॅक्सेशन हे कमी करता येईल. परत आपला टॉपिक हाच होता की टॅक्सेशन म्हणजे मी सगळी इन्व्हेस्टमेंट करणार आणि त्याच्यावर पण मी टॅक्सेस भरणार. तर म्युच्युअल फंडात इतकी सुंदर सोय करून दिलेली आहे इन्कम टॅक्सने की समजा आता तू एखाद कोटीचा कॉर्पस बनवला आणि त्याचे झाले समजा 1.5 कोटी, आता कमी असेल तर त्या हिशोबाने, तर तिथे तू जेव्हा नवीन घर घेतो आहे आणि त्याच्या डाऊन पेमेंटसाठी हे पैसे काढतो आहेस म्हणजे तुला आता ते 1.5 कोटी पूर्ण तू घराच्या डाऊन पेमेंटला किंवा तू 25,00,000 तुझ्या घराच्या डाऊन पेमेंटला, तर तिथे सेक्शन 54F असा सेक्शन आहे जिथे रेसिडेन्शियल प्रॉपर्टी जर का तू बाय करतो आहेस तर तुला हे कॅपिटल गेन्स पूर्ण वेव ऑफ होऊ शकतात अंडर सेक्शन 54F. तर हे बऱ्याचशा लोकांना ह्याची माहिती नसते. तर तुम्ही जेव्हा एखाद्या प्रॉपर ॲडवायझरकडे किंवा एखाद्या फायनान्शियल प्लॅनरकडे जेव्हा कन्सल्टिंग करतात आम्हीच तुम्हाला सांगणार, मग तिथे आपलं टॅक्सेशन कमी होऊ शकतं. पण मग आता ChatGPT आले, लोकांचं असं म्हणणं आहे की बऱ्याच गोष्टी तर तिथंच सॉल्व्ह होऊन जातात. प्रत्येकाला पर्सनलाइज प्लॅन पण देत असतो. बरोबर. मग एका सर्टिफाईड प्लॅनरची काय गरज आहे? आता कसं होतं माहिती आहे, म्हणजे जे माझ्या एक्सपिरियन्सने मी बघते आहे, तू एका लिमिटपर्यंत स्वतःच्या अभ्यासाने तू इन्व्हेस्टमेंट्स करू शकतो. आता मी आता इतके वर्ष 15 वर्ष या फील्डमध्ये, माझ्या 2,000 सुरुवात केलेल्या क्लायंटचा आज पोर्टफोलिओ 7 कोटीचा आहे. म्हणजे लोक म्हणतात काही मॅडम स्टोरी बनवतात, पण किती जणांनी झूममध्ये मला कनेक्ट करून किंवा माझ्या ऑफिसला व्हिजिट देऊन हा पोर्टफोलिओ बघितला आहे. आता 2,000ची SIP 2,000 नाही राहिली, ती मोठी झाली आहे. पण क्लायंटला माहिती होतं की प्रज्ञा त्या पोर्टफोलिओवर मॉनिटर करते आहे, ती आहे, मला काही अडलं तर. कोविडमध्ये आमचा एकमेकांशी संपर्क येतो, तर सो हँडहोल्डिंग मिळतं आहे. मग त्यावेळेस आहे ना हे तुझे ChatGPT आणि रोबो ॲडवायझरी मिळणार नाही. मग तिथे तू 50,00,000पर्यंत 1 कोटीपर्यंत कसा बसा आपला पोर्टफोलिओ घेऊन जाशील. एकदा तुला चांगले रिटर्न्स मिळाले, ते स्टॉक्स असू दे, ते म्युच्युअल फंड्स असू दे, तर तुला असं वाटणार अरे आता मार्केट पडलं तर, मग माझं करोनासारखी सिच्युएशन आली तर, त्यापेक्षा काय करावं, हे पैसे काढावे, FDला जा. मग तुझा जो रिटर्न बनतो ना तो 10-12 इवन 8-10% येतो लिटरली लोकांचा. स्टॉक्सचा तर लोकांना हिशोबच नसतो की मला काय टक्का मिळाला आहे. मग इकडे कसं तुम्ही फक्त इन्व्हेस्टमेंट करण्याची तयारी पाहिजे. सगळं मॉनिटरिंग आमच्याकडे असतं, प्रॉपरली प्रोसेस असते. कुठे फंड चालत नाही, अंडर परफॉर्मिंग असतील तर आम्ही इन्फॉर्म करतो क्लायंटला की हे चेंज करून घ्यावं. वेळोवेळी आपले रिव्ह्यूज होतात, तुमच्या फॅमिलीमध्ये ॲडिशन्स होतात. तर अशी एक ती प्रोसेस असते. त्याच्यामुळे ना क्लायंटचा म्हणजे असं मी सांगू शकते की 100च्या वर पोर्टफोलिओज माझ्या आज 1 कोटीच्या वरचे आहेत. म्हणजे 31 वर्षाची वगैरे मुलं आहेत ज्यांचे पोर्टफोलिओ 1.25 कोटीपर्यंत पोचलेत. हे तुला एकट्याला शक्य नसतं झालं, असं मला प्रामाणिक वाटतं. पण प्रज्ञा मॅम, की तुम्ही तर सांगितलं समजा की पर्सनल सपोर्ट वगैरे मिळतो, पण तरी ना अनेक लोकांचं असं म्हणजे समज असतो की फायनान्शियल प्लॅनर खूप लुटतात खूप पैसे ते घेत असतात. म्हणजे जेवढी आपली इन्व्हेस्टमेंट असते, जेवढी इन्कम असते, त्यातून बराचसा हिस्सा आपल्याला फायनान्शियल प्लॅनरलाच द्यावा लागतो. तर यावरती काय सांगाल? आता मी माझ्या बाबतीत सांगू शकते. दो आय एम अ फायनान्शियल प्लॅनर, मी डिस्ट्रीब्युटरसुद्धा आहे. तर ह्या केसमध्ये मी आजपर्यंत कुठल्याच क्लायंटकडनं कन्सल्टिंग हे घेतलेलं नाही आहे. सो लोकांचा जेव्हा प्रश्न असतो की मॅडम कन्सल्टिंग किती चार्ज करतात, तर वी डोंट चार्ज कन्सल्टिंग. पण काय होतं, मी तुझा म्हणजे आता एक साधा डॉक्टर झाला,
डॉक्टरनी जोपर्यंत क्लायंटला नीट म्हणजे आपल्या पेशंटला नीट तपासलं नाही तोपर्यंत डॉक्टर रेकमेंडेशन पण नाही देऊ शकत. तसंच आमच्या केसमध्ये कसं होतं माहिती आहे, आम्हाला आधी तुमचे काय इन्व्हेस्टमेंट्स होत्या, तुमची पुढची स्वप्न काय आहेत हे जोपर्यंत समजत नाही ना तोपर्यंत तुम्हाला मार्गदर्शन करणं पण कठीण जातं. तर त्याच्यामुळे मला आधी तर एक एक्सेल शीट लागते की बाबा तू किती कमवतो आहेस, तुझा खर्च किती आहे, तुझ्या आधी काय इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे डेट रिलेटेड इन्व्हेस्टमेंट होत्या, कंटिंजन्सीज होत्या का, मग तुझी पुढची स्वप्न काय, घर घ्यायचं आहे 2 वर्षात आहे किती कधी. तर हे जेव्हा समजून घेतो ना तेव्हा मग त्यांना गायडन्स द्यायला पण आणि मग कळतं पण की अरे बाबा एवढाच आपला पैशांचा बजेट उरतो आहे जे आपण इन्व्हेस्ट करू शकतो. मग त्यातनं मग काय काय गोल्स आपण अकम्प्लिश करू शकतो. मग वेळोवेळी ही एक प्रोसेस असणार आहे. म्हणजे आता आपण 2 जणांची फॅमिली आहे, पुढे जाऊन मुलं ॲड होऊ शकतात किंवा आपला जॉब जाऊ शकतो, आपल्या जॉबमध्ये इन्क्रीमेंट येऊ शकतो. तर इथे ना मी बघितलं की रिव्ह्यूज नंतर मॉनिटरिंग हे सगळं ना ह्याचं पार्ट अँड पार्सल असतं. म्हणजे एकदा जेव्हा फायनान्शियल प्लॅनिंग जर्नी किंवा इन्व्हेस्टमेंट्स आपण सुरू करतो हे रेग्युलरली चेकअप्स गरजेचे असतात. आणि मग ते जे करतात ना क्लायंट्स त्यांचे मग हे पोर्टफोलिओ जे लोक विचारतात की कोटींचे पोर्टफोलिओ होतात तरी कसे, त्यांचे पोर्टफोलिओ कारण का थोडंसं मग तिथे पेशन्स येतो, तिथे कन्सिस्टन्सी येते, तिथे आमचं गायडन्स येतं, तिथे तुमच्या शक्यतो ज्या तुम्ही चुका करणारे आहात ते टाळल्या जातात. आणि मग असं करून त्या इन्व्हेस्टमेंट्सला खरा अर्थ मिळतो. मग त्या पैशांना आम्हाला जर का कमिशन 50-70 पैसे मिळत असेल तर मग काय हरकत आहे. म्हणजे तिथे फक्त तेवढंच आम्हाला डायरेक्टली AMCsकडनं कमिशन्स असतात आणि वी आर व्हेरी फाईन विथ दॅट. पण तुम्हाला फक्त एकच आहे की रेग्युलर प्लॅनमधनं इन्व्हेस्टमेंट्स करावे लागतात. ओके, म्हणजे एक गोष्ट तुम्ही क्लिअर केली की तुम्ही कन्सल्टेशन चार्जेस नाही घेत, ती जी ॲडवाईस असते ती फ्री ऑफ कॉस्ट असते आणि जे पैसे मिळणार असतात ते तिकडनं डायरेक्टली AMCsकडनं असतात आणि तुमची इन्व्हेस्टमेंट डायरेक्टली AMCकडे. म्हणजे कधीही प्रज्ञा ताम्हाणे, पॅट फायनान्शियल्स ह्याला तुम्ही पैसे नसतात देणार. इट विल बी डायरेक्टली AMCकडनं आम्हाला कमिशन्स आणि तुमची इन्व्हेस्टमेंट्स. म्हणजे तुम्हालाही एक सेफ्टी असते की बाबा आपलं एक प्रॉपर चॅनल सेबी रेग्युलेटेड एंटिटीजकडे आपले इन्व्हेस्टमेंट जात आहेत, कुठेही फ्रॉड होण्याची स्कॅम होण्याची भीती नाही आणि आम्हाला डायरेक्टली कमिशन्स, त्यामुळे तुम्हालाही त्याच्यात काही गैर वाटत नाही. फक्त एवढंच आहे की डायरेक्ट प्लॅन नाही घेता येत, तिथे आपल्याला रेग्युलर प्लॅन चूज करावा लागतो. ओके, पण मग जसं तुम्ही सांगितलं समजा की आता काही लोक करोडपती होतात, त्यांचा पोर्टफोलिओ करोडपतीचा होतो, समजा करोडोंचा होतो, मग हे खरंच शक्य आहे का आणि किती % लोक होतात, किती काळ लागतो? कारण आजकाल वेट कोणालाच नाही करायचं, आज प्रत्येकाला असं फास्ट पाहिजे. बरोबर आहे. साधारणतः किती वर्ष लागू शकतात एका सामान्य माणसाला करोडपती होण्यासाठी? आता कसं आहे, जे ऑब्झर्वेशन माझं आहे की 8 ते 8.5 वर्ष हे आपल्याला आपल्या पोर्टफोलिओमधल्या ग्रोथ दिसायला वेळ लागतो. म्हणजे तू साधी 50,000ची पण SIP करतोय ना एखादा माणूस, त्याला पहिले 8.5 वर्ष लागतात त्याचे पहिले कोटी दिसायला. त्याच्यानंतर नेक्स्ट 4 वर्षात त्याला दुसरे त्याचे 2 CR होतात. नेक्स्ट फक्त 2.5 वर्षात त्याचे 3 CR होतात आणि नेक्स्ट असं म्हणजे करत करत एवढा स्पॅन कमी होत जातो ना आणि आपले एव्हरी इयर 1 CR ॲड होत राहतात. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ते उपभोगायला कितीतरी इन्व्हेस्टर्स आपले आधीच एक्झिट घेतलेला असतो. पण आता कसं झालं आहे, माझ्या गायडन्समुळे किंवा माझ्यावरच्या असलेल्या विश्वासामुळे आणि क्लायंटच्या कॉन्फिडन्समुळे की म्हणजे बरेचसे क्लायंटचे पोर्टफोलिओज आता कुठेतरी 3 कोटी टाकलेत, 6.25 कोटी झालेत, 30 लाख टाकलेत, 1 कोटी 10 लाख झालेत. म्हणजे लोकांना प्रश्न पडायचे की असं खरंच होतं का, ते लिटरली माझ्या ऑफिसमध्ये आल्यावर लोकांना तो अनुभव मिळतो. आणि बरेचसे माझे रिव्ह्यूज पण तसे आहेत, तर लोक त्याच्यावरही बसून म्हणजे माझ्याशी 1 to 1 कन्सल्टिंग करून आम्ही दाखवतो की कसं रिव्ह्यूचा प्रोसेस असते किंवा कसं कन्सल्टिंग केलं जातं. मग त्या कॉन्फिडन्सवर जेव्हा तुम्हाला ॲडवायझरवर एक कॉन्फिडन्स दिसला ना, पैसे आहेत, कारण का लक्षात घे आपले मेहनतीचे पैसे आहेत, मग ते ₹1000 असू दे की लाखभर असू दे, जोपर्यंत आपल्याला एक विश्वास त्या समोरच्या पर्सनवर असणार नाही तोपर्यंत आपण इन्व्हेस्टमेंट पूर्णपणे करणार नाही. मग काय करणार, ₹1000ची SIP चालू केली, मेरी तो SIP चल रही आहे, माझी इन्व्हेस्टमेंट चालू आहे, त्याला काय अर्थ नाही ना. तुझ्या ₹1000 12,000 तू काय करणार, किती वाढणार त्या पैशांवर? हेच तुला जर का त्याला वेग देता आला, तुला त्याला मल्टिप्लाय करता आलं तर मग त्याला त्या इन्व्हेस्टमेंट्सला अर्थ होणार आहे. आणि मग तसेच लोकांनी अगदी छोट्या इन्व्हेस्टमेंट्सपासून सुरुवात केलेली आणि आता 3 लाख 5 लाख 9 लाखापर्यंत महिन्याला SIP करणारी लोक आहेत. आणि कधीही कोणी यावं आणि आमच्याकडनं येऊन चेक करून घ्या जावं. ओके, म्हणजे एकदम ट्रस्टवर्दी आहे. हां,
म्हणजे हजार असे आता मेडचं पण ना, आता जर म्हणजे कामवाल्या बायका असतात वगैरे त्यांना हजारात सुरू होणार, पण त्यांच्या घरात जेव्हा चूल म्हणजे एक स्टोव घेतात किंवा फ्रीज घेतात त्यालाही किती अर्थ उरतो. तसंच एखादा जो मोठा क्लायंट आहे त्याच्यासाठी अर्ली रिटायरमेंट हे टार्गेट असू शकतं किंवा मुलांसाठी ॲसेट क्रिएशन हे टार्गेट असू शकतं. सो सगळ्यांची आपली आपली स्वप्न असतात. आमचं काम आहे ते स्वप्नांना पूर्णता देणं. बरोबर. पण मग आता तुम्ही जसं सांगितलं की समजा पहिले करोड जर तुम्हाला कमवायचे असतील तर 8 वर्ष साधारणतः आपण दिले पाहिजे. म्हणजे तू किती इन्व्हेस्टमेंट करतो मला तेच विचारायचं आहे ऍक्च्युली की मग इन्व्हेस्टमेंट कितीची असली पाहिजे साधारणतः? मंथली SIP असली पाहिजे का SWP असली पाहिजे? काय केलं प्लॅन कसा असला पाहिजे? आता बघ कसं आहे, सगळ्यांचा पगार आपल्या आपल्या लेवलने असणार आहे, तुमच्या शिक्षणावर, तुमच्या नशिबावर, तुमच्या स्किल्सवर. आता समजा 100 रुपये आपल्याकडे पगार येतो आहे, म्हणजे आपण 100चं एक्झाम्पल घेऊया, सगळ्यांनी आपल्या आपल्या पटीने त्याला डिवाईड करावं. आता 100 रुपये आला, लोक काय करतात माहिती आहे, 75 खर्च करतील आणि मग 25 इन्व्हेस्ट करतील. बरोबर. आता इथे काय होतं माहिती आहे, ते 25 इन्व्हेस्ट होतील की नाही ते पण माहीत नाही, कारण का आधीच खर्च झालेला असतो कधी कधी, मग ते आणि जास्त असतो क्रेडिट कार्डचे बिल, तर त्यामुळे ते 25 होत नाहीत. मी फक्त क्लायंटला काय सांगते, उलटं करूया, आपण तेवढेच इन्व्हेस्ट करूया, तेवढाच खर्च ठेवा, पण 100 आले पहिलं 25 इन्व्हेस्ट करून टाका, मग 75 खर्च करा. हे जे फॉलो करतायत ना लोक, त्यांचे मी बघितलेत महिन्याचे खर्चसुद्धा कंट्रोलमध्ये येतात. म्हणजे लगेच मला सांगणार, मॅडम अभी 70,000 की SIP थी, अभी अब 40,000 और ॲड कर लीजिए. कारण का ते मग कॉन्फिडन्स यायला लागतो, अरे मला तर महिना इतका सोपा जातो आहे. परत तू कुठे कॉम्प्रोमाइज करतायत का ही लोक लाईफस्टाईलमध्ये? म्हणजे मी तुला आत्ता गेल्या आठवड्यात माझ्याकडे एक क्लायंट आलेले, दोघे 31 वर्षाचे नवरा बायको, एक IT वाली आणि दुसऱ्या फील्डमधनं, आणि म्हणजे स्वप्न, म्हणजे आता त्यांचं सगळं रिटायरमेंट प्लॅनिंग वगैरे सगळं, घर झालेलं आहे, EMI चालू आहे, SIP पण मोठ्या चालू आहेत माझ्याकडे. एकाचा 46 लाखाचा कॉर्पस ऑलरेडी आहे, दुसरीचा 33 लाखचा कॉर्पस आहे, म्हणजे 1 कोटीच्या जवळपास पोचलेले आहेत. आणि बघा म्हणजे इथे SIPसुद्धा करूनसुद्धा पुढच्या वर्षी मला जॉर्जिया, आर्मेनियाला ट्रिपला जायचं आहे, मॅडम एप्रिलमध्ये मला EV गाडी घ्यायची आहे. म्हणजे तुझं लाईफस्टाईलसुद्धा तू अपग्रेड करतो आहे, तुझ्या इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे तुझं फ्युचरसुद्धा सेक्युअर करतो आहे आणि प्रेझेंट लाईफसुद्धा तू चांगला जगतो आहे. तर हे जेव्हा बॅलन्स आपल्याला जमायला लागतो ना, आणि ते एकट्याला नाही पॉसिबल होत, तिथे थोडीशी मदत आणि एक हँड होल्डिंग दुसऱ्यांची लागणार आहे. मग काय हरकत आहे घ्यायला, असं आहे. आणि तुम्ही जे सांगत होता प्लॅन, समजा की 100 रुपये आले तर आधी 25 रुपये इन्व्हेस्ट करायचे आणि मग नंतर. बरोबर. मग त्याच्यात आम्ही कसं करून घेतो माहिती आहे का, आता नेहमी इन्व्हेस्टमेंट म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग प्रोसेस सुरू करताना तुला जसं मी आधी प्रश्न विचारले की हे पैसे कधी, का, कधी आणि किती. आता का म्हणजे तुझे गोल्स झाले, कधी म्हणजे तुझा टाईम होरायझन झाला, आणि किती म्हणजे तुला किती अमाऊंट गोल तुझा, म्हणजे गाडी घ्यायची आहे तर 15 लाखाची आहे, 10 लाखाची आहे. तर मग आता तुझा शॉर्ट टर्म गोल आहे, म्हणजे आपण घरातनं साधं बाहेरसुद्धा निघतो ना, आपण गुगल मॅप ऑन करतो, म्हणजे गाडीने जाणार असेल, कारण का आपल्याला दिशा किंवा डेस्टिनेशन माहिती असतं. विदाऊट डेस्टिनेशन जर का तू इन्व्हेस्टमेंट सुरू केली ना, त्याला अर्थ नसतो. म्हणून मी आधी क्लायंटला सांगते, तुमचे आधी स्वप्न सांगा मला, कारण का मी त्याच्यासाठी बसले. टक्का वगैरे आपल्याला हे येणारच आहे, आम्ही मॉनिटर करणार तर टक्का येणार. तर आता जसं तू ठरवलं की मला इथून 5 किलोमीटर किंवा 10 किलोमीटरवर आहे, तू कार काढलीस, इथे आपण म्हणणार तू डेट फंड्स घेतले, म्हणजे जिथे आपल्याला फिक्स्ड रिटर्न आहे, रिस्क जास्त नाही आहे, डेट फंड झाले, FD झाले, आपण ते घेणार. तू म्हणणार मला 3 ते 5 वर्षात हा गोल आहे, म्हणजे मला घराचं डाऊन पेमेंट जमवायचं आहे, मला कार अपग्रेड करायची आहे, तिथे मी म्हणणार हायब्रिड फंड्स घेणार. म्हणजे आपण थोडक्यात काय तर ट्रेननी प्रवास करतो आहे, तिथे हायब्रिड फंड्स घेत आहे. आता तुझं लाँग टर्म गोल आहे, मुलांचं शिक्षण आहे, स्वतःचं रिटायरमेंट आहे, म्हणजे जे 7 वर्षांनी, 10 वर्षांनी, 15 वर्षांनी येतं आहे, म्हणजे तू फ्लाईट पकडू शकतो. मग इकडे काय तुझे इक्विटी फंड्स आले. मग असं जेव्हा ते प्रॉपरली मॅनेज होतं ना, मग तिथे रिस्क तुझी कमी होते. मग लोक म्हणतात अरे मार्केट में इन्व्हेस्ट करना यानी मेरे को लॉस भी हो सकता है, रिस्क है बॉस. तर रिस्क है बॉसला पण आपल्याला कधी करायची ना ती माहिती पाहिजे, आणि मग तिथे लोक गफलत करतात. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की करोडपती वगैरे ते साईडला ठेवा, सगळ्यात आधी तुमचं काय गोल आहे, त्याला किती पैसे लागणार आहेत ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, त्याच्या हिशोबाने मग आपल्याला इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायचे. बरोबर. एक सुंदर उदाहरण म्हणजे असं आहे, आता माझ्या एका क्लायंटचं ह्या वर्षी आपल्या मिस्टरांना ती 8 लाखाचं रोलेक्स वॉच देते,
आता तू म्हणशील काय फायफळ खर्च आहे, पण त्या मुलीनी 26 वर्षाच्या असताना 80,000च्या SIPनी सुरुवात केलेली. तिने तिचं स्वतःचं लग्न डेस्टिनेशन वेडिंग ताजला केलेलं. आता तिलाही उडवता येतं. 26 वर्षाची मुलगी, काय अक्कल असणार असं पण म्हणणार, पण मुलगी किती म्हणजे किड्स एज्युकेशन प्लॅनिंग, रिटायरमेंट प्लॅनिंग, इतकं सुंदर आखतात ना आजकालची मुलं. पण मग लाईफस्टाईल पण तसंच जगतात. आपल्याला विचार कर, म्हणजे माझ्या ऑफिसमधला स्टाफ पण हसलेला, काय मॅडम रोलेक्सचं वॉच. म्हटलं त्या मुलीला पूर्ण हक्क आहे तो करण्याचा, कारण का ती तसं बॅलन्स करते आपलं मुलांचं शिक्षण. जे मुलं पण येणार आहेत त्याच्या अगोदरपासून तिचं त्याच्यासाठी प्लॅनिंग चालू आहे. घराच्यासाठी आधीच प्लॅनिंग चालू आहे. आणि असे ना एक्झॅक्टली मेल ड्राफ्टेड आहेत माझ्याकडे, म्हणजे या बनवलेल्या स्टोरीज पण नाही आहे, त्या खऱ्या स्टोरीज आहेत. आणि इतक्या सुंदर करतात ना, फक्त त्यांना मार्गदर्शन पाहिजे असतं, जे आम्ही आहोतच बसलेले. बरं, आता हे सगळं तर आहेच, समजा सगळ्यांना सगळं माहिती आहे, सगळं ठीक आहे, खूप सुंदर आहे, पैसा येणार आहे, करोडपती होणार आहेत, आपले आकडे वाढणार आहेत, लगेच लोक कॅल्क्युलेटर घेऊन बसलेले असतात. पण मग सर्वे असा म्हणतो की दिवसेंदिवस SIP जे लोक करतात त्यांचं प्रमाण कुठेतरी कमी होतंय, किंवा ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेलं ते पण पैसे काढून घेतात. मग असं का होतंय? हा आता कसं आहे माहिती आहे का, SIPची बुक वाढत चालली आहे, म्हणजे बुक व्हॅल्यू जे नॉर्मली. आता तू लक्षात घे, तू आत्ता गेल्या म्हणजे महिन्यातलाच आर्टिकल होतं की SIPची बुक व्हॅल्यू सगळ्यात हायेस्ट पोचली आहे. आता एखादी जर का लाखांमध्ये गेली तर त्याच्यात 2% पण स्टॉप होत असेल, तो प्रमाण पण जास्तच दिसणार आहे. लोकांना तो आकडा जास्त सोशल मीडिया, न्यूजलेटर्स हे दाखवलं जातात. पण तू बघशील तर दर महिन्याला SIPची बुक व्हॅल्यूज वाढत चालल्यात, लोकांचा अवेअरनेस वाढत चालल्या. आमच्यासारखे साधे ॲडवायझरसुद्धा केवढी महिन्याला SIP टाकत आहेत. तर असं हे चुकीचं गृहीत धरलं जातं, कारण का इंडिया सगळ्यांना माहिती आहे ही ग्रोईंग इकॉनॉमी आहे. इथे 70% यंग पॉप्युलेशन आहे. इथे फॉरेन म्हणजे आता त्यांना असं वाटतं की आम्ही मिसआउट केलं आहे का, म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर्सना, कारण का आपण इंडियन लोकच आपलं मार्केट्स बूस्टअप करतो आहे. मग तिथे इंडियावर तेवढा तो कॉन्फिडन्स लोकांचा असलाच पाहिजे. आणि SIP विल बी द बेस्ट माध्यम, कारण का तिथे एकतर रिस्क आपली कमी होते, कारण का आपली जी महिन्याला आपण हळूहळू इन्व्हेस्ट करणार आहोत, त्यामुळे ॲव्हरेजिंग होणार. तुझ्या अमाऊंट छोटी असल्यामुळे नेगेटिव्ह जरी गेली तेवढ्याच टक्क्यांनी लमसमच्या वर्सेस, तरी तुझं अमाऊंट नेगेटिव्ह गेल्यामुळे तुझं एवढं शॉक नाही बसत. ॲव्हरेजिंग जाणार, डिसिप्लिन लागणार, त्यामुळे कॉर्पससुद्धा सुंदर क्रिएट होतो. ओके. आता बोलता बोलता तुम्ही NRI हा शब्द वापरला, आणि आपली जी श्रीमंत स्टुडिओची ऑडियन्स आहे त्यातले बरेचसे मराठी NRIs पण आहेत. बरोबर. हां, तर मला त्यांच्यासाठीच एक प्रश्न विचारायचा आहे की आता ते तिकडे राहतात, पण समजा त्यांना इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, तर मग त्यांच्यासाठी असा प्रॉपर प्लॅन कुठला असला पाहिजे की रिटर्न्स पण चांगले मिळाले पाहिजेत आणि टॅक्स सेव्हिंग पण चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे, म्हणजे कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी? बरं, आता कसं आहे माहिती आहे, NRIला इंडिया म्हणजे गव्हर्नमेंट पण असे बरेचसे प्रोडक्ट्स लॉन्च करत आहेत जिथे त्यांना त्यांच्या म्हणजे डॉलर्स, त्यांच्या करन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट्स करता येणार आहे, मेनली डॉलर्समधनं, म्हणजे रुपी डेप्रिसिएशनचा प्रश्नच गेला. आणि त्यांना रिटर्न्स जे मिळणार आहे ते इंडियन रिटर्न्स असणार आहेत. तर असे गिफ्ट सिटी कन्सेप्ट्स आणलेत जिथे तुम्हाला एक व्हॅल्यूनी इन्व्हेस्ट करायचे. त्याला तिकीट साईज मोठी आहे ऑफकोर्स, बट त्याच्यातनं जर का केलं तर तुम्हाला डॉलर्समधनं इन्व्हेस्टमेंट्स आणि टॅक्सेशन परत, नो टॅक्सेशन इन इंडिया. सो अशा वेळेस तुम्हाला डबल डिजिट रिटर्न्स विथ नो रुपी डेप्रिसिएशन, आणि वर तुझा म्हणजे रिटर्न्स मिळण्याचे चान्सेससुद्धा आहे. परत आता SIFs लॉन्च होत आहेत जिथे 10 लाखांनी इन्व्हेस्टमेंट करता येणार आहे. तिथे पण आपल्याला जे डेरिव्हेटिव्ज, फ्युचर्स, ऑप्शन एवढे जे रिस्की वाटायचे, कारण का आपल्याला तेवढं नॉलेज नसतं, हे खूप रिस्की ॲसेट्स असतात, तेही एका म्हणजे फंड एक्सपर्ट्सनी मॅनेज करून ते फंड्स रिलीज होणार आहेत. तर तसेही माध्यम बघू शकतात. PMS आलेले जे 50 लाखापासून इन्व्हेस्टमेंट्स होत आहेत. तर अशा जेव्हा इन्व्हेस्टमेंट्स तुम्ही कराल ना, आणि आता जसं सपोज तू UAEमध्ये क्लायंट्स आहेत किंवा सिंगापोरमध्ये जिथे ड्युएल टॅक्सेशन नाही आहे, जिथे टॅक्सेशन जास्त नाही आहे, तर तिथे त्यांना इंडियात तुमचं जर का इन्कम नसेल तर आपल्याला इंडियातसुद्धा टॅक्सेस लागत नाहीत, आणि त्यांच्या कंट्रीमध्ये पण टॅक्सेस नसल्यामुळे तिथेही टॅक्सेशन स्किप करता येतं. तर असे म्हणजे बरेचसे आम्ही जसं क्लायंट्स येतात कुठल्या कंट्रीच्या त्याप्रमाणे क्लायंटला बरोबर मार्गदर्शन करतो. बरोबर कंट्रीमध्ये आहे काय त्याच्या हिशोबाने त्याला पर्सनलाइज करेल. आता US कॅनडा आलं तर वेगळं आहे, फटका रूल्स येतात. पण जर का बाकीचे कंट्रीज आले तर तसं क्लायंटचं येतं. आता माझ्याकडे 300 NRI पोर्टफोलिओज आहेत, मग त्याप्रमाणे आमचे गायडन्स जातात क्लायंटला
कारण का माझा स्वतःचाच एक्सपिरियन्स कॅनडाचा असल्यामुळे कॅनडा US म्हणजे बरेच क्लायंट्स आहेत आणि आता UAE, कारण का बरेचसे अर्ली रिटायरमेंटचे आम्ही कन्सेप्ट्स म्हणजे क्लायंट 4-5 वर्षात परत इंडियात आले, मग त्यांचं कसं व्यवस्थित सुरळीत करून घेतलं. तर अशामुळे ते एक्सपिरियन्स क्लायंट्ससुद्धा टेस्टिमोनियल्समधनं देतात. असे बरेच क्लायंट्स आतापर्यंत आलेले आहेत. म्हणजे आता ही गोष्ट झाली समजा NRI साठी, बरोबर. आता काही लोक इंडियन असतात पण त्यांचं असं म्हणणं असतं की आम्हाला इंडियात इन्व्हेस्टमेंट नाही करायची, फॉरेन कंट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, फॉरेन मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. मग त्यांच्यासाठी तुम्ही काय? आता कसं आहे माहिती आहे, इंडियातनं सुंदर ब्ल्यूचिप फंड्स वगैरे आहेत, US ब्ल्यूचिप फंड्स, असे बरेचसे माध्यम आता म्हणजे तुझ्या मल्टी ॲसेट फंड्स, तर ह्यातनं आपल्याला US एक्सपोजर मिळू शकतं. अगदी डेडिकेटेड प्लॅटफॉर्म्स पण आहेत, बट तू बघशील ना रिटर्न्स कुठेतरी मला असं दिसतं डायव्हर्सिफिकेशनसाठी हे परफेक्ट आहे. बट अदरवाईज रिटर्न जर का हवे असतील तर इंडियन फंड्स जास्त देतात. डायव्हर्सिफिकेशनला आम्ही असे जे म्हणजे आता मी नावं नाही घेऊ शकत कारण काय आम्ही डिस्ट्रीब्युटर, बट खूप सुंदर फंड्स आम्ही क्लायंटच्या पोर्टफोलिओमध्ये म्हणजे बाहेरचे एक्सपोजर म्हणजे चायना झालं किंवा US झालं किंवा UK झालं असे टाकून ठेवतो क्लायंटच्या पोर्टफोलिओमध्ये. म्हणजे एखादा फंड असा डेडिकेटेडली त्यांना दिलेला असतो त्याच्यात. आणि सुंदर मल्टी ॲसेट फंड्स जिथे गोल्ड, सिल्वर, कमोडिटीज, फॉरेन इक्विटीज आणि इंडियन इक्विटीज असे पण फंड्स इंडियात अवेलेबल आहेत. ओके, पण मग त्याला टॅक्सेशन वगैरे कसं असतं? आता तू म्हणजे म्हणजे कसं आहे माहिती आहे, इथे थोडं टेक्निकल आहे. 65% जर का तुझं इक्विटी मेंटेन होतं आहे आर्बिट्राज किंवा इक्विटीजनी तर इक्विटी टॅक्सेशन लागतं. तर बरोबर फंड मॅनेजर तेवढं मेंटेन काही फंड्समध्ये करतात आणि मग क्लायंटला इक्विटी टॅक्सेशन म्हणजे फक्त 12.5% टॅक्स लागतो. काही फंड्स तसे नसतात, कन्झर्वेटिव्ह असतात, मग तिथे डेट टॅक्सेशन लागतं. तर मग क्लायंटचा टॅक्स स्लॅब वगैरे बघून मग मी ते फंड्स त्यांना रेकमेंड करते. म्हणजे ते पण पर्सनलाइजच आहे, समजा कोण कसं तुला माहिती म्हणजे तेच आहे ना, आता शेवटी फॅमिली डॉक्टरला माहिती आहे तुला कुठलं औषध द्यायचं आहे. तर तसंच इथे म्हणजे वी आर बेसिकली फॅमिली फायनान्शियल प्लॅनर्स. तर तसंच बरोबर ॲनालाइज करून क्लायंटचा रिस्क टेकिंग ॲपिटाईट काय आहे, फक्त सगळ्यात महत्त्वाचं ते बघायला लागते की तो खरंच म्हणजे त्याला रात्र शांत झोप येईल की नाही. जर का मी त्याला हा फंड दिला तर मग त्याप्रमाणे मग ते दिले जातात. म्हणजे त्याचं तुम्हाला विचारतो बोला मी की जसं तुम्ही सांगितलं की क्लायंटला रात्रभर शांत झोप येते की नाही, तुम्हाला येते की नाही? समजा तुम्ही इतक्या लोकांचे पैसे मॅनेज केलेले करतात समजा आणि सगळं मार्केट असं फ्लक्च्युएट होत असतं, बरोबर, तर मग तुम्हाला शांत झोप लागते की नाही? अगदीच लागते. का माहिती आहे, कारण का नाही इथे माझ्याकडनं ॲसेट ॲलोकेशन हे अगदी प्रॉपरली मेंटेन होतं. आता मी तुला एक्झाम्पल देते. माझा मुलगा यावर्षी कॅनडाला चालला आहे शिक्षणाला. आता गेल्या वर्षी जेव्हा मार्केट्स डिसेंट म्हणजे एप्रिल मेच्या टायमिंगला डिसेंट लेवल्सवर होते, ऑलरेडी त्याचा ह्या वर्षाचा जो खर्च आहे ना म्हणजे तो माझा गेल्या वर्षीच प्रॉफिट बुक झालेला, डेटमध्ये शिफ्ट झालेला. एकूण एक क्लायंट्सबरोबर हे एक्सपेरिमेंट होतं. म्हणजे नॉट ओन्ली बिकॉज माझा मुलगा आहे, जेवढे क्लायंट्सचे गोल्स 6 महिन्यात ते वर्षभरात ड्यू असतात, म्हणजे घर झालं, मुलांचं शिक्षण झालं, तर ते ऑलरेडी प्रॉफिट बुकिंग करून डेटमध्ये म्हणजे रिस्क नाही आहे क्लायंटला. आता तू म्हणशील रिटायरमेंटला, मॅडम मी रिटायरमेंटला जर का पूर्ण पैसे 5 कोटी 7 कोटी तुम्ही जे काय बोलतायत मोठ्या मोठ्या फिगर्स, त्या जर का मी सगळ्या इक्विटी मार्केट्स किंवा म्युच्युअल फंडमध्ये ठेवल्या तर मला तर रिस्क आहे ना. तर तसं नसतं. आपण क्लायंटचा आता समजा तुझा एखाद्याचा 1 लाख रुपये इझी मला जातं एक्सप्लेन करायला म्हणून मी सांगते, 1 लाख रुपये महिन्याचा खर्च आहे समजा, म्हणजे त्याचे 2 वर्षाला 24 लाख लागणार आहेत. हां, म्हणजे 25 लाख माझे डेटमध्ये असणार. म्हणजे क्लायंटला रिस्कच नाही आहे 2 वर्ष जरी मार्केटनी परफॉर्म नाही केलं तर. त्याच्यानंतरचे 3 वर्षांचे पैसे हायब्रिडला असणार आहेत. म्हणजे जरी 5 वर्ष पण मार्केट आणि त्याच्यातसुद्धा ना ॲसेट अलोकेशन फंड्स वगैरे असे बरेचसे कॅटेगरीज आता लॉन्च झालेले आहेत, तर ते फंड्स असणार आहेत. म्हणजे 5 वर्ष जरी मार्केटनी रिटर्न्सच नाही दिले तरी माझ्या क्लायंटला काही घाबरायची भीती नाही आहे, म्हणजे असं काही घाबरण्यासारखं नाही आहे. आता त्याच्यानंतरचा त्याचा जो पोर्टफोलिओ असणार आहे तो इक्विटी मार्केटचा असणार आहे. मग तिथे रिस्क आहे, बट तो बरोबर आम्ही मॅनेज करत राहतो. जसं क्लायंटची रिक्वायरमेंट येते त्याच्या अगोदरच प्रॉफिट बुकिंग होऊन ते, आणि हे अगदी प्रामाणिक माझ्याकडनं होतं. म्हणजे माझ्याकडे टीमच आहे जे हे मॅनेज करत राहते. तर त्यामुळे तशी मला शांतताच म्हणजे झोप अगदी शांतपणे लागतं. म्हणजे तू म्हणशील की IT माझा बॅकग्राऊंड आहे, म्हणजे 10 वर्ष मी IT मध्ये दिलेली आहेत, पण ह्याच्यात जे सॅटिस्फॅक्शन मला मिळतं आहे ना ते माझ्या IT मधनं नसतं मिळालं. कारण का कसं आहे माहिती आहे, कितीतरी लोकांची स्वप्न पूर्ण होत आहेत. म्हणजे कोणीतरी 1 RK घेणार असतं त्याला मी 1 BHK घ्यायला लावते, कोणी 2 BHK घेणार असतं त्याला 3 BHK घ्यायला लागते. म्हणजे आता कोणीतरी फ्रान्सला सोलो ट्रिपला जाणार असतं, मी सांगते नाही 2 लाख नाही आपण आता 3 लाख खर्च करणार आहोत. सो हे जेव्हा
असं म्हणजे इतक्या घरात आम्हाला इन्व्हिटेशन असतात जेव्हा तुमच्याकडे काही फंक्शन असतं, त्याच्यात मला कळतं की काहीतरी मी काहीतरी केलेलं आहे लाईफमध्ये. आणि खरं तर तेच महत्वाचं आहे ना, की बरोबर. स्वतःसाठी तर कितीतरी लोक जगत बरोबर, असतात, बरोबर. परंतु आपण आपल्यामुळे जर काही लोकांचा जर फायदा होत असला, काही स्वप्न पूर्ण होत बरोबर. असतील, किती मोठी गोष्ट आहे. बरोबर. आणि सध्याच्या काळामध्ये विशेष म्हणजे की घरातली फॅमिली कामात येत नाही, बरोबर आहे. समाज कामात येते. खरं आहे. अशा वेळेस तुम्ही अनेक लोकांना हेल्प करतात, तर खरंच खूप मोठी गोष्ट आहे याच्यासाठी. नाही म्हणजे ह्याच्यात मलाही तेवढाच आनंद मिळतो, कारण का सगळं पैशाने नाही मापता येत. काही सेल्फ सॅटिस्फॅक्शन पण पाहिजे. उद्या तेच लोक जेव्हा एवढ्या पॉझिटिव्हली माझ्याबद्दल म्हणजे बोलतात, तेव्हा ते वाईब्स पण तसेच असणार आहेत. ते माझ्या आपल्या फॅमिलीला पण तेवढेच पॉझिटिव्ह वाईब्स मिळणार आहेत, आणि तेही माझ्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण का पैसा एका बाजूला आहे आणि सॅटिस्फॅक्शन एका बाजूला आहे. म्हणजे तू जॉब कधी पण करतोयस, तुला जोपर्यंत जॉब सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही ना, तू कधीच प्रोग्रेस करणार नाही. हे मी माझ्या डे 1लाच आयडेंटिफाय केलं. सो जेवढं प्रामाणिक राहता आलं तेवढं राहिलं आहे, पण तेच आता लोक तेवढे रेफरन्सेस देतात. सो त्याचा ॲडव्हान्टेज मिळतोच आहे. आता आपण थोडंसं आपल्या मागच्या पॉडकास्टबद्दल थोडंसं डिस्कस करूयात, की त्याच्यामध्ये काही गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या आणि बऱ्याच लोकांचे त्याच्यावरती काही वेगळे मत होते आणि काही कन्फ्युजन पण क्रिएट झालं होतं. ते थोडंसं क्लिअर करूयात. सगळ्यात आधी तर एक आपली रील खूप जास्त व्हायरल झाली होती, ती मिलियनमध्ये गेली होती, आणि त्यामध्ये बोलताना तुम्ही म्हटलं होतं की नॉर्मली 20-30 लाख रुपये. तर त्याच्याबद्दल काय क्लॅरिफिकेशन द्याल का? आता मी कसं बोललेली की नॉर्मली 20 ते 25 लाखाची FD असते. त्याच्यातनं जर का आपण घर खर्चाला 12,000 काढले तर आपले 12,000 घर खर्चाला पण मिळतील, आणि पुढे जाऊन आपले 20 ते 25 लाख वाढणारसुद्धा आहे. त्यातनं लोकांचे की नॉर्मली 20-25 लाखाची FD असते का, तर त्याचा कॉन्टेक्स्ट आपल्या पॉडकास्टमध्ये असा होता की नॉर्मली जे क्लायंट्स माझ्याकडे रिटायरमेंटला वगैरे आलेले असतात, त्यांचे आपण सेफगार्ड केलेले असतात एवढे पैसे. तर त्याच्यामुळे ते पैसे बाजूला ठेवलेले असतात, जे FDमध्ये जर का आपण ठेवले तर 7-7.5% मिळणार आहेत. पण हेच जर का आपण पैसे FDला न ठेवता जर का म्युच्युअल फंडमध्ये एखाद्या हायब्रिड प्लॅन्समध्ये इन्व्हेस्ट केले, तर त्यात तुम्हाला एक 12,000 घर खर्चाला सुद्धा मिळणार आहेत. ॲट द सेम टाईम तुमची जी FD ज्या टक्क्यांनी वाढणार होती ना, तसे ते पैसेसुद्धा वाढणार आहेत. सो 12,000 काय आपला घर खर्च कुठलाच कोणाचाच चालणार नाही आहे. आणि ना 20-25 लाखांची लोकांकडे एवढी FDची तरतूद असते, त्यांच्याकडे 3 ते 6 महिन्यांची कंटिंजन्सी असते नॉर्मली. पण जर का तुझ्याकडे 5 लाख असतील तर तू 3,000चं विड्रॉल घेऊ शकतो. तुझ्याकडे 10 लाख असतील तर तू 6,000चं विड्रॉल घेऊ शकतो. सो ह्या प्रपोर्शनेटनी जर का लोकांनी त्या रीलला बघितलं असतं ना, तर ते सांगण्याचा तो म्हणजे तुम्हाला एक रेग्युलर कॅश फ्लोज तुमच्या छोट्या खर्चांसाठी, मग ते मेंटेनन्स असू शकतात, मुलांची शाळेची फीज असू शकतात, आपला पेट्रोलचा खर्च असू शकतो. तर असं जर का तुम्ही केलं आपल्या बचाव केलेल्या पैशातनं, तर ते मल्टिप्लाय पण होत आहेत पैसे, आणि आपल्याला घर खर्चाला पण मिळत आहेत. हे सुंदर प्रोव्हिजन कितीतरी क्लायंट्स वापरत आहेत. म्हणजे मी तुला मजा सांगायची म्हणजे, माझ्याकडे एक क्लायंट जेव्हा जर्मनीला चाललेले, वडिलांचा त्यांचा ना ह्याचा औषधांचा खर्च होता महिन्याला 5,000, म्हणजे टू बी प्रिसाईज 4,500. आता त्यांनी काय केलं माहिती आहे, त्यावेळेस 10 लाख त्याच्याकडे नाहीतरी वडिलांना नुसते ते FDमध्ये टाकून ठेवणार, त्यांनी ते म्युच्युअल फंडमध्ये माझ्याकडे हायब्रिड म्हणजे सांगितलं की प्रज्ञा कुठला फंड चांगला आहे तू निवड आणि त्याप्रमाणे ते टाकून घे. आम्ही महिन्याला त्या 10 लाखातनं 6,000 त्यांना विड्रॉल द्यायला सुरू केलं. क्लायंटच्याच अकाउंटला ते जात होते. त्यांना ते सॅटिस्फॅक्शन की मी औषधं माझ्या पैशाने घेतो आहे. तुला कळलं, छोटंसं होतं पण किती सॅटिस्फॅक्शन. आज त्या 10 लाखाची व्हॅल्युएशन पण 16 लाख झालेली आहे. म्हणजे पैसे पण आपल्याला FD सारखे वाढले, आणि आपल्याला घर खर्चाला किंवा कुठल्याही कारणाला ते पैसेसुद्धा मिळाले. सो माझं सांगण्याचा तात्पर्य तो होता. ओके. आणि दुसरा एक मुद्दा होता की होम लोनच्या बाबतीमध्ये आपण जे EMI पे करतो, बरोबर, तर त्यामध्ये आपण बोललो होतो की EMI आपण नंतर पे करायचे, पण इन्व्हेस्टमेंट आधी करायची. बरं, तर ते कसं क्लिअर करावं? आता होम लोनचा कसा म्हणजे होतं बघ, तू होम लोन सुरू करतो आणि मग तुला ती एक लायबिलिटी असते. कुठल्याही पर्सनला होम लोन का बँकेला एवढा इंटरेस्ट द्यायचा हा प्रश्न असतो. आता तिथे काय होतं माहिती आहे का, आपण होम लोन मग प्रीपेमेंट करायला प्रयत्न करतो. म्हणजे पैसे एक्स्ट्रा जे काही येतील ते प्रीपेमेंट टाकत होम लोन लवकर बंद करायचं, म्हणजे उगीचच बँकेला जास्त व्याज देत नाही. आणि मग एकदा माझा EMI मुक्त झालो मी की मी इन्व्हेस्टमेंट सुरू करतोच की. तर असे बरेचसे जणांचे मला प्रश्न, मॅडम हे बरोबर आहे का? तर लक्षात घ्या, आपल्याकडनं एज सुटतं किंवा नंबर ऑफ इयर्स कमी होतात. म्हणजे शाळेत आहे ना आपल्याला एक फॉर्म्युला शिकवलेला आहे की फ्युचर व्हॅल्यू इज इक्वल टू प्रेझेंट व्हॅल्यू इंटू 1 + R⁻n. आता लोक आरला तर चेस करतात, क्रिप्टोजला टाकतील, इक्विटी मार्केटला टाकतील, पण हा नंबर ऑफ N आहे ना, हा N हा एक्सपोनेन्शियलवर असतो. तिथे
तू काय करतोयस, लोन क्लिअर करण्याच्या ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट्स विसरतोयस. आता इन्व्हेस्टमेंट तुझी फक्त काय झाली 4-5-7 वर्ष डिले झाली, पण आता जे तुला 5,000 महिन्याला सेव्हिंग्स लागणार होते ना, ते तिथे 50,000 झाले. मग 50,000 आपले सुट्ट आहेत का? तसं नाही होणार. अगदीच एक्झाम्पलनी तुला होम लोनच्याच मी समजवायला गेली तर समजा तुझं 50 लाखाचं होम लोन आहे. 50 लाखाच्या होम लोनला 20 वर्षात तू 60 लाख एक्स्ट्रा देणार आहे, म्हणजे ते लोन पडणार आहे आपल्याला 1.1 CRला. 8% रिटर्न्स वगैरे म्हणजे इंटरेस्ट रेट असेल तर त्याच्यावर. आता हेच 50 लाख जर का आपण इन्व्हेस्ट केले असते सपोज, तर त्या 50 लाखाचे त्याच 20 वर्षात 4.5 कोटी झाले असते. कारण का लोन जे असतं ना, अमॉर्टायझेशन स्केड्यूल म्हणतो आपण, हे रिड्युसिंग इंटरेस्टवर लागतं. म्हणजे पहिलं सुरुवातीला तुझ्या 100वर तुला 8% व्याज लागणार आहे, नंतर ते 99वर, 95वर, आणि असं तुझं कमी कमी होत जाणार आहे. मग जर का आपल्याला EMI अफोर्ड होत असेल ना, तर EMI जाऊन द्यायचा आणि एक लायबिलिटी सेक्युअर करायची, म्हणजे इन्शुरन्स असला पाहिजे आपल्या घरावर, कारण का उद्या आपल्याला काय झालं तर फॅमिलीला प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि बाकीचे पैसे आहेत ना, हे इन्व्हेस्ट करावे. अगदीच प्रीपेमेंट वाटलंसच करावायचं, बोनस आला आहे किंवा एखादं थोडंसं पेमेंट आपल्याकडनं दर महिन्याला उरतं आहे, तर दोघांमध्ये बॅलन्स करावं. म्हणजे आता समजा 2 लाख तुझा बोनस आला आहे, तर 1 लाख तू प्रीपेमेंटला टाक, पण 1 लाख तू कंपाऊंड कर. तुला कळेल 5 वर्षातच कंपाऊंडिंगचा फॅक्टर खूप मोठा प्ले होतो आहे. मग तुझ्याच लक्षात येणार, अरे कशाला मग मी प्रीपेमेंट टाकतो आहे. आता एक अगदी एक्झॅक्ट उदाहरण, माझं 5 वर्षापूर्वी खूप मोठं, म्हणजे मी 3 BHK घर घेतलं, सोल माझ्यावरच होम लोन होतं, तर मोठा EMI होता. म्हणजे एवढं व्याज जात होतं ना, की असं मनाला ते बिचारे बँकेला केवढा इंटरेस्ट जातो आहे. तर तिथे बऱ्याचदा टेम्प्ट व्हायचा, पण मग मी एक्सेलमध्ये टाकून बघितलं सगळे फिगर्स. माझ्या असं लक्षात आलं, आता मी होम लोन प्रीपेमेंट नसतं केलं तर मी म्युच्युअल फंडमध्ये हे पैसे इन्व्हेस्ट केले असते, त्याला मला 12% रिटर्न्स मी अज्युम केले. आज आता काय त्याचा फायदा झाला आहे सांगते. माझं लोन मला झेपतं आहे व्यवस्थित, EMI काहीच इश्यू येत नाही आहे, पण हे पैसे मी सेव्ह केल्यामुळे आज मुलाच्या शिक्षणाच्या वेळेस मला एज्युकेशन लोन 9.5-10% नाही लागलं आहे. म्हणजे माझ्याकडे ॲसेट क्रिएशन झालं, माझ्याकडे लिक्विडिटी आली. नाही तर काय होतं माहिती आहे, होम लोन क्लिअर करताना कुठेतरी आपण आपलं रिटायरमेंट सॅक्रिफाईस करतो, मुलांचं शिक्षण सॅक्रिफाईस करतो, ॲसेट्सच बनवत नाहीत लोक. तर असं नाही व्हायला पाहिजे. म्हणजे तुला नीट बॅलन्स दोघांचाच आखता आला पाहिजे. लोनच्या ठिकाणी, आणि लोन कुठले चांगले तर फक्त होम लोन आणि कार लोनपर्यंत ठेवावं. पर्सनल लोन्स, तुझे क्रेडिट कार्ड लोन्स, हे मात्र आम्ही लगेच सांगतो तुम्ही क्लिअर करून टाका. पण होम लोन 7.5-8% लोन्स असतील, बिंदास तुम्ही कंटिन्यू करू शकता. कारण आपले नेमके कमाईचे दिवस असतात आणि त्यातूनच आपण पैसे काढून ते सेव्हिंग न करता तर नुसते EMI जर भरत बसलो तर काय अर्थ नाही. आता कसं आहे माहिती आहे, आता मी जेव्हा एक्झाम्पल सांगते की 2,000 SIP, 5,000 SIPने आज क्लायंटनी 6.7 CRचा कॉर्पस बनवला वगैरे. आता इथे ना क्लायंटनी 2,000 सुरुवात केलेली, मग वाढवत गेली ती SIP. बट आता 3 कोटीचा त्यांचा कॉर्पस आहे, 4.25 कोटीचं व्याज आहे. लक्षात ठेव, हे बनायला वेळ लागणार आहे. इथे पेशन्स, कन्सिस्टन्सी लागणार आहे. आणि तोच तुम्ही डिले केला ना, मग कुठून देणार? आम्ही तरी कुठून देणार तुम्हाला? इथे काही सट्टाबाजी नाही आहे, किंवा हे आपण क्रिप्टोजमध्ये नाही टाकत आहेत. म्हणजे लगेच पैसे ज्यांचे बनतात ना, तेवढेच पैसे फास्ट म्हणजे गमवतात पण लोक. तर त्यामुळे ह्याला वेळच द्यावा लागणार आहे. आणि मग तर वेळ द्यायला आपल्याला असे पर्याय, म्हणजे प्रॉपरली जे गायडन्स मिळतो आहे ना, सुरुवातीपासून इन्व्हेस्टमेंट करा, कंपाऊंड येऊन द्या, ते तुम्ही म्हणजे लोकांनी केलं पाहिजे. जे लोक मिसआउट करतात, म्हणजे पैसे मल्टिप्लाय करा, म्हणजे टॉरस स्कॅमसारख्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करणं. म्हणजे अजूनही कोणाला सांगितलं ना 1 महिने में पैसा डबल, लोक धावणार. म्हणजे एवढे स्कॅम्स झाले तरी पण लोक तीच चुका करतात. तर तिथे नाही, तिथे थोडा पेशन्स ठेवा. आणि असा आता मी बघते की हे इन्फ्लुएन्सर्सला बघून वगैरे बरेचसे लोक आता, मॅडम 2,000 की SIP स्टार्ट करणे, अभी तो मुझे इतना ही होगा. म्हटलं करा ना तुम्ही, काहीच हरकत नाही आहे. हळूहळू तुमची वाढणार, मी तुम्हाला गॅरंटी देते त्याची. तर तसं आहे. पण तरीही मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. समजा आता आपण आधी पॉडकास्ट केलेला आहे, आताही करतोय पॉडकास्ट, बरेच वेळ झाले गप्पा मारतोय, तुम्हाला 15 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांचे करोडोंचे पोर्टफोलिओ बनवले, पण ते बऱ्यापैकी म्हणजे IT वाले असतील, काहींचा मोठा बिझनेस असेल. पण प्रश्न मला हा विचारायचा की सामान्य माणूस करोडपती कसा होईल, सामान्य माणूस श्रीमंत कसा होईल, याचं मला विथ एक्झाम्पल तुमच्याकडनं सोल्युशन. बरोबर. आता सामान्य माणूस म्हणजे आपण एक काहीतरी इन्कम तर आपल्याला धरावी लागेल.
समजा 10-15 हजार रुपये कमवतो आहे ॲव्हरेज, जे लोक गावातले किंवा कुठेही, असं काही मी सांगू शकत नाही. आजकाल सगळीकडनं चांगला पगार असतो किंवा आपल्या स्किल्सप्रमाणे, आपल्या शिक्षणाप्रमाणे आपला पगार असतो. समजा कोणाचा 10-15 हजार रुपये पगार आहे, आपल्याला माहिती आहे याच्यातनं काय खर्च करणार आणि काय सेव्हिंग करणार, मग काय आपण करोडोंची स्वप्न बघणार. पहिलं तर मी काय सांगेन माहिती आहे, आपले 10-15 हजाराचा 50,000 कसा पगार होईल ना, त्याच्यासाठी प्रयत्न करा. म्हणजे काय, ॲक्टिव्ह इन्कम वाढवा. ॲक्टिव्ह इन्कम कशी वाढणार, तर या तर तुम्ही आपले स्किल सेट्स, म्हणजे त्याला लागणारे स्किल्स, नॉलेज हे वाढवा. त्याच्यावर आधी खर्च करा रादर दॅन सेविंग्स. ते पैसे, नाहीतर मग आता एखादा जॉब आहे, साईड बाय साईड दुसरा जॉब घ्या ना. एखादी टॅक्सी रेंटला देऊन टाका, किंवा आजकाल कितीतरी मार्ग आलेले आहेत ज्यातनं आपल्याला सपोर्टला काहीतरी एक एक्स्ट्रा इन्कम मिळू शकतं. असं करून आधी तर आपला इन्कम आपल्याला वाढवता आला पाहिजे. म्हणजे ॲक्टिव्ह इन्कम वाढवलं, त्याच्यानंतर छोटी का होईना SIP लवकर सुरू करा. म्हणजे 18, 19, 20 हजार, 2,000 पण 500 रुपयांनी पण तुम्हाला जमते ना, त्यांनी सुरू करा. कारण का ती कधी मल्टिप्लिकेशन करणार आहे ना, हे तुला नाही अंदाज येणार. म्हणजे लोकांना असं जेव्हा लोक करतायत ना, माझ्याकडे छोटी छोटी मुलं ज्यांनी सुरुवात केलेली आज 35 आणि 40 लाखावर बसलेली आहेत. म्हणजे ते म्हणतात, मॅडम हे तर माझ्यासाठी स्वप्न होतं. पण आणि या मुलांची वय 30 आणि 32 वर्षाची मुलं आहेत ही. तर मग असं होतं, पॉसिबल होतं. फक्त स्वतःवर कॉन्फिडन्स, त्या आपल्या ॲडवायझर किंवा आपण जर का स्वतः करत असतो तर त्या फंड्सवर कॉन्फिडन्स आणि डायव्हर्सिफिकेशन. म्हणजे काय होतं माहिती आहे का, ऑनलाईन कॉल्स मला येतात बरेचसे, त्याच्यात क्लायंटची 20,000ची वगैरे SIP चालू असते. म्हणजे जे आता एक फिगर सांगितली मी तुला, तर त्यात मेरे फ्रेंड ने ना 3 मिड कॅप लिया था, 2 स्मॉल कॅप लिया था. मी पण तेच घेतलं. त्या मित्राचं गोल होतं लाँग टर्मचं, म्हणजे मुलांचं शिक्षण, स्वतःचं रिटायरमेंट. या क्लायंटचं गोल होतं मला 2 वर्षांतच पैसे लागणार आहेत. आता सांग, 3 मिड कॅप्स 2 स्मॉल कॅपनी काय होणार, क्लायंटला लॉस पण तेवढाच होऊ शकणार आहे. रिटर्न्स दिले, चला सुटला असतो. पण उद्या जर का स्मॉल कॅप मिड कॅप जेव्हा करेक्शन देतात ना, 50% खाली आणतात अमाऊंट. आता खरंच आपल्या इन्व्हेस्टमेंट समजा 2 लाखाची झाली आहे आणि खरंच ते 1,20,000 1,30,000 झाले, तुला झेपणार आहे का तो? म्हणजे एवढी मेहनतीचे पैसे तू टाकतो आहे. मग तिथे प्रॉपर सल्ला घेणं फार महत्त्वाचं ठरतं. कारण का इथे डायव्हर्सिफिकेशनच नव्हतं. तू पास्ट परफॉर्मन्सने किंवा मित्राला बघून ते इन्व्हेस्ट केलेस. मग इथे जर का आम्ही असतो आणि तू 2 वर्ष बोलला असतास, मग हायब्रिड फंड आणि डेट फंड्सच्या बाहेर कुठेच इन्व्हेस्टमेंट्स गेल्या नसता. मग इथे एक आर्थिक सल्लागार फार गरजेचा ठरतो. आणि ही खरी गोष्ट आहे अगदी आहे, अगदी ॲडवायझर महत्त्वाचं आहे. मग लोकांना ते 50 पैसे मेरा रेग्युलर प्लान में इतना, कारण का आजकाल तेवढ्या ॲड्स पण येत आहेत की अगर डायरेक्ट में करते हो तो इतना मिलेगा, रेग्युलर में करते हो तो इतना मिलेगा. मी लोकांना विचारते, खरंच मिळालेत का तुम्हाला, मला दाखवा. मग तुमचा खरंच पोर्टफोलिओ जो माझ्या क्लायंटचा इझिली 1.5, 2, 2.5 कोटी जे काय मी गोष्ट करते आहे ते तुमचे झालेत का? कोणाच्याचकडे उतर. बरं, स्टॉक्स मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट होत आहेत, तुम्हाला माहिती आहे का किती टक्का मिळाला आहे? किती लोकांना त्याचं उत्तरच नसतं. म्हणजे काय कशाला करतो आहे ते पर्पजच माहीत नाही आहे. इथे मला माझी ही SIP ह्याच्यासाठी आहे, ही SIP वेकेशनसाठी आहे, ही SIP माझ्या रोलेक्स वॉचला आहे. तर त्यामुळे क्लायंट एवढा एन्जॉय करतो ना इन्व्हेस्टमेंट्स. म्हणजे माहिती आहे की आता हे कंप्लीट झालं की मी मालदीव्सला वेकेशनला जाणार, हे कंप्लीट झालं आज माझी EV गाडी म्हणजे जी काय असेल MG हेक्टर. तर असे लोकांना ते माहिती असतं की माझं कुठपर्यंत ॲकम्प्लिशमेंट आहे आणि त्याच्यात मग क्रेडिट्स पण मला तेवढेच देतात. पण मी तर म्हणेन की हे सगळं लोकांचं म्हणजे शेवटी त्यांचा माझ्यावरचा विश्वास आणि त्यांनी सुरुवात करणं हे त्यांनी जेव्हा ते डिसिजन घेतलं त्याच्यामुळे हे पॉसिबल झाले. आणि खरं तर थँक्यू सो मच वन्स अगेन की तुम्ही इतक्या लांबून इथं आपल्या शोवरती आलात. आणि मी खूप एन्जॉय करतो तुमच्यासोबत डिस्कशन करताना, कारण तो एक्सपिरियन्स दिसून येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो जेन्युइननेस दिसून येतो. आणि मला असं वाटतं की आपल्या ऑडियन्सलाही तो दिसलाच असेल. अनेक लोकांनी आधी तुम्हाला रिस्पॉन्स दिलेला आहे आणि आजही हा पॉडकास्ट पाहिल्यानंतर मला असं वाटतं की बरेच लोक पुन्हा एकदा त्यांच्या फायनान्शियल प्लॅनिंगला सुरुवात करतील आणि तुमच्याकडून ॲडवाईस नक्कीच घेतील. आपण तुमचे जे काही डिटेल्स असतील ते कमेंट्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकून देऊ. आणि मी प्रत्येकाला रिक्वेस्ट करतो की आजच तुमची जी काही फायनान्सची जर्नी आहे ती सुरू करा. कारण मॅमनी सांगितलं की त्यांच्याकडे अनेक उदाहरणं आहेत की जे आज करोडोचे पोर्टफोलिओ आहेत, पण मग ते कधी झालेत ज्यावेळेस त्यांनी सुरुवात केली आणि कन्सिस्टन्सी ठेवली. आणि जिथे काय अडचण येईल तिथं मॅम आहेच तुम्हाला गाईड करायसाठी. नक्कीच. म्हणजे असंही काही नाही आहे, मी ते पण प्रेक्षकांना सांगेन की त्यांचे पोर्टफोलिओज आहेत, त्यांचे फायनान्शियल प्लॅनर्स आहेत, त्यांनी पण मेहनतच घेतली आहे त्यांच्या पोर्टफोलिओवर. तर तुम्हाला असे काही प्रश्न असतील आणि नुसते सॉल्युशन हवं आहे की मला चार्ज किती बसेल, की मी आता माझ्याकडे काही फिरवण्याची गरज नाही आहे, पण तुमचे जर का काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील नक्कीच मला रेज करा. सगळं पैशांच्या टर्म्सवर नाही घेतलं जात, काही माणुसकी पण असते, तर नक्कीच
मला ते पण आन्सर करायला आवडेल. म्हणजे ते तुझ्या प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचव. ते तुम्ही क्लिअर आधी पण केले की जे बरोबर. काही चार्जेस असतील ते कन्सल्टेशन नाही, फ्री असेल. बरोबर. त्याच्यामुळे तो काही इश्यूच नाही. बरोबर आहे. ॲटलिस्ट तुम्ही विचारू शकतात, मॅमशी बोलू शकतात, म्हणजे ॲटलिस्ट तुमच्या आयुष्यात जे काही अडचणी चालू आहेत त्या तरी सॉल्व्ह होतील. इन्व्हेस्टमेंट समजा आपण नंतरचा विषय येतो. तर थँक्यू सो मच मॅम वन्स अगेन. नमस्कार. आणि जे काही प्रश्न असतील त्याला घेऊ आपण, पुन्हा एकदा भेटूया. नक्कीच नक्कीच मला आवडेल. येस, थँक्यू सो मच. येस, तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. आणि जे काही तुमचे फॅमिली मेंबर्स असतील, जे काही तुमचे जवळचे लोक असतील, तुम्हाला असं वाटत असेल की त्या लोकांनी आयुष्यात ग्रो करावं, श्रीमंत व्हावं, त्या प्रत्येक व्यक्तीसोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, कारण हा खरंच खूप जास्त युजफुल व्हिडिओ आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे. थँक्यू.